सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 444 पदांच्या नोकर भरतीला राज्य शासनाच्या सहकार विभागाने दिलेल्या स्थगिती विरोधात आता बँक थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाद मागणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष तथा आमदार मानसिंगराव नाईक यांनी माध्यमांना दिली आहे। आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितले की सहकार विभागाने भरती प्रक्रियेला स्थगिती देताना केवळ निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याचा उल्लेख केला आहे। मात्र कोणत्या कायदेशीर कलमानुसार ही स्थगिती देण्यात आली याचा आदेश उल्लेख नाही। राज्य शासनाच्या यांनी सुचवलेल्या IBPS कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे त्या प्रक्रियेवर शंका उपस्थित करणं योग्य नाहीये। 444 सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार होती। या निर्णयामुळे अनेक कुटुंबावर परिणाम होण्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत 22 सप्टेंबर 2026 रोजी संपत असून नियमानुसार 1 जुलैपासून निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू झाली आहे। तर दुसऱ्या बाजूला सहकार आयुक्तांनी भरती प्रक्रिया स्थगित करण्याचा आदेश 2 जुलै रोजी दिला आहे।